मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळ ठेकेदार कंपनीने निर्माण केलेला तीव्र उतार हा अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून बुधवारी झरेवाडी रत्नागिरी येथील शिवम रवींद्र गोताड वय 20 या तरुणाचा या उतारावर बळी गेला। कोळशाने भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला। या घटनेने झरेवाडीसह हातखंबा गावावर शोककळा पसरलीये। सकाळी घराबाहेर पडताना आई मी लवकर घरी येईन असे सांगून घराबाहेर पडलेला शिवम पुन्हा कधीच परतला नाही। एकुलता एक मुलाचे असे अकाली जाणे गोताळ कुटुंबाला असह्य ठरले आहे। शिवम हा गावातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारा उत्साही तरुण होता। त्याच्या अकाली निधनाने झरेवाडी गाव हळहळले आहे। बुधवारी सायंकाळी शिवम व त्याचा मित्र निशांत कळबट्टे हे दोघे रत्नागिरी ITI येथून दुचाकीवरून घरी जात असताना हातखंबा उतारावर आले असता कोळशाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली। या ट्रकने तब्बल 8 वाहनांना धडक देत शिवमलाही चिरडलं। अपघातात शिवम जागीच ठार झाला तर निशांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिवमच्या मृत्यूने गोताळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। एकुलत्या एक मुलाचा मृत्यू आणि घरातील आधारवड हरपल्याने कुटुंबीय हतबल झाली आहेत। कोणत्याही आर्थिक मदतीने हे नुकसान भरून निघणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हातखंबा उतारावरील या सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा ठेकेदार कंपनीने निर्माण केलेला तीव्र उतार मृत्यूचा सापळा बनलाय। रस्त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। योग्य रस्ते उभारणी आणि वाहतूक व्यवस्थापन न झाल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतायत। कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। आईच्या कुशीतला मुरगा हिरावला गेला। कुटुंब उघडीपाठी झाली तरी जबाबदार यंत्रणांच्या मनाला पाझर फुटत नाही। या रस्त्यावर दिवसेंदिवस कोळशाचे दगडांचे ट्रक डोंगरा एवढे ओझे घेऊन धावतात। ब्रेक फेल होणे, उतारावर नियंत्रण सुटणे ही आता अपवाद राहिलेली बाब नाही, ही तर ठरलेली शोकांतिका बनलीये। नियम धाब्यावर बसवून ओव्हरलोड वाहतूक केली जाते। तपासणी नुसती कागदावरच राहत आहे का, यावर प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे। एखाद्या निरपराध तरुणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, की पुन्हा 2 दिवसात सगळे विसरून जैसे थे सुरू राहणार, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी।